घंटी वाजाडतो रे. याच्यापेक्षा जोरात घंटी माझ्या इथे वाजते. सई मॅडम, प्रसाद दादा, भलती बेकार अवस्था आहे हो. रात्रभर झोप नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. 2 हुन्नरी अभिनेत्यांची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि गेल्या आठवड्यातला भीषण अनुभव लक्षात घेता माझ्या छातीत धस्स होतंय बघ. तेव्हा जरा सांभाळून घ्या बरं का. मला काही कळतच नाही ना हो. मी कधी यांच्याकडे असतो, कधी त्यांच्याकडे असतो. अरे मी अभिनेता आहे का उदडलेल्या वडूच्या गड्यातला लोड नाही मी. असो बा, मी ते शिकवणे मास्तर आहे. आणि आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांच्या 2 पोरांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर आहे. ती येतच असतील बा, येतच असतील जमदाडे साहेब. मास्तर, अरे बापरे, अरे साहेब या ना साहेब. साहेब आज माझ्याकडे आले तुम्ही. अरे बाप, धन्यवाद. मला ओळखलं? मग जमदाडे साहेब आमचे ट्रस्टी आहे ना हो तुम्ही. माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय साहेब? इज्जत जायची वेळ आलेली आहे. सांगा ना. अतिशय महत्वाचं काम आहे. हो का? मला 2 पोरं आहेत. हो का? माझीच आहेत. त्यांना बोलवतो मी. हा या रे. पाहिलं, माझी मुलं. रंग माझी मुलं. काम सांग. हुकुम करा तुम्ही. शाळेत आहेत, पास होत नाहीत. अरे अरे अरे, बरेच दिवस झाले एकाच वर्गात आहेत. असं का? इज्जत नाही जाणार एखाद्या बापाची. काय करावं सांगा. ट्रस्टचा अध्यक्ष जमनाडे आणि त्याचीच पोरं पास होत नाही त्याच्याच शाळेत. काय होत असेल विचार करा. हा खरं. मग मी 3.5 मिनिटं खूप विचार केला. आणि त्या विचारांती मी या निर्णयाला पोहोचलो की पोरांना आता शिकवून फिकून काय उपयोग नाही. ह्यांना खूप सांगितलं मी, पण ह्यांच्या काय ते गळी उतरत नाही. यातना व्हायला लागल्या जीवाला. बरं बरं बरं. रडू नको. आणि खूप 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 काळजावर दगड ठेवून मी एक निर्णय घेतलाय. काय काय? हे आपल्यास मी यांना सांगितलं की कॉपी करा. कॉपी करा. कारण वाचून शिकून पाठ करणं तुम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा कॉपी करा. विचार करा, आपल्याच मुलाला कॉपी करा असं म्हणणं किती कसं वाटत असेल एखाद्या. रडू नका रडू नका. मग तुमच्याकडे आणलं मी. यांना सांगितलंय मी की कॉपी करा. असं चिठ्ठ्या चपाट्या लपवा, कुठून तरी काहीतरी घेऊन या. रिडक्शन कॉपी करा, झेरॉक्स काढा, इथे लिहा, कुठेतरी लिहा, पण कॉपी करा तुम्ही. त्यामुळे इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं, इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं. साहेब साहेब साहेब, तुम्ही कॉपी पिक्चरचा प्रमोशनला आले हे मला माहिती आहे. म्हणजे कॉपी माहिती आले आता सगळे डायलॉग एकदम. हा मी सगळ्यांना आवर्जून म्हणतो की कॉपी बघा बा, पण आम्हाला स्किट करू द्या बा तुम्ही. मी ट्रस्टवर आहे. हो हो. मग जमनाडे माझं नाव आहे. हा ह्या पोरांना कॉपी करायचं शिकवायचं. जर यांना कॉपी करता नाही आली आणि ते नापास झाले तर तुमची फोटो कॉपी तुमच्या घरात लावीन मी, हार घातलेली. अरे कॉपी हाऊसफुल झाला, हाऊसफुल झाला आता कॉपी. काय वाटलं असेल एखाद्याच्या वा विला वा वा. अरे बाप रे, बाबा बाबा बा, काय प्रमोशनच्या फंडा आहे. काय किती गुणी मुलं आहेत रे. यांनी तर सांगितलं जायल कोपडीचे आहेत म्हणे ते. हे तर एकदम शांत सुस्वभावी वाटतायत. माझी चड्डी माझी चड्डी माझी चड्डी आहे ती. अरे सांगितलं ना बचारी, ही माझी चड्डी फारलीच पण बचाऱ्या. कशावरनं ती तुझी चड्डी आहे? मला सांग तुझ्या चड्डीला किती खिसा आहेत? माझ्या चड्डीला 2 खिसे आहेत. माझ्या चड्डीला 3 खिसा आहेत. कसं काय? ए बा, यो 1 खिसा
दुसरा किस्सा आणि पोस्ट ऑफिस उघडतो, पोस्ट ऑफिस उघडतो. गुरुजी पोस्ट ऑफिस. अरे अरे काय करतो रे तो? तिसरा किस्सा. शिकवणीला आलाय ना रे तू? असं करतो का? अरे जरा संस्कार बिंस्कार आहे का नाही? गुरुजी समोर असं वागता कराय? सॉरी गुरुजी येणार रे मी. ए हरण्या, हा आपला गुरुजी आहे. गुरुजी चल याला मारूया. सलूट मारेंगे, सलूट मार. अरे 2 पाव गुरुजीला. सॅल्यूट मारतो गुरुजीला. 2 पाव गुरुजीला. सॅल्यूट मारतो गुरुजीला. तुम्ही बाय ना, तुम्ही तर कवीश येतस रे. कसल्या फालतू कविता करता रे? बेटा इथं बेटा. हा चल लवकर लवकर लवकर. हा खाली बेटा रे. हा नाव सांग तुझे. अरे बापरे. माझे नाव पंढरीनाथ गणपतराव जमदाडे. वा वा शाबास. तुझे नाव सांग रे. माझे नाव अरुण पोपटराव जमदाडे. पोपटराव. अरे गणपतरावांच्या पोरे येणार रे तू. पोपटराव मधून कुठे आले रे? याच्यासारखं सेम टू सेम मी सांगितलं तर यो बोलतो कॉपी करता. अरे म्हणून का तू बापाच्या नावात बदलून टाकाव का रे? आज सगळीकडे कॉपी होते. अरे याला जर असं वाटत असेल की तू कॉपी करतो बा, तर तू एक काम कर ना, बापाच्या नावाच्या ऐवजी आईचे नाव टाकायचं. गुरुजी गुरुजी कुठल्या आईचं नाव सांगू? कुठल्या आईचं म्हणजे? म्हणजे आम्ही जेव्हा दुर्रीमध्ये होतो ना, दुर्रीमध्ये तेव्हा आमची एक आई होती. मग आम्ही पंजामध्ये आलो ना, पंजामध्ये तेव्हा आमची आई बदलली. मग आम्ही आता लंगड्यामध्ये आहे ना, लंगड्यामध्ये तर आमच्या पप्पांनी एक भलतीच आई आणली आहे. दुर्री पंजा ते कडलं पण हे लंगडा काय रे? सत्ता सत्ता. अरे तुम्ही मटक्याची भाषा बोलता का रे? कसे मटका घ्याला पटकन पैसे हातात बोल. मटका जर आता काढला ना, तुझ्या मटक्याला पटका देईन रे एक. म्हटलं गुपचप. तू आहे ना लंगड्यात आपलं 7वीत आहे ना तू, तर 7वीत जी आई आणलेली आहे बुवा, तिचे नाव सांग. सांगतो. हा सांग उठ. माझे आईचे नाव अंजलीला गणपतराव जमदाडे. अंजलीना. अरे बापरे कसं काय? अहो गुरुजी त्याचे काय आहे, म्हणजे आता आम्ही लंगड्यामध्ये आलो ना, तर आम्ही सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आलो. बरं. तर म्हणून आमच्या पप्पांनी फॉरेनची आई आणली. अरे बापरे. हे जाम चिकनी आहे, अशी गोरी गोमटी आहे. तुम्हाला सांगतो गुरुजी, ती जर आई नसती ना, तर दुसरी कोणतरी आमची आई असती. कठीण आहे रे भाऊ तुमचं. तुमचे आई बाबा तुमच्याकडे राहू दे. मी माझं शिकायचं काम करतो रे. बटा खाली रे. ओ भाऊ मला सांग अरुण, तुला काय काय येतं बा? नाही काय येतं ते सांग. मला मिमिक्री येते. मिमिक्री? कशाची? मेंढा शिंकतो त्याची मिमिक्री येते. अरे एकदमच वेगळं आहे बा. कसं दाखव बरं. हे मेंढा आहे ना, तो असं गवत चरायला असं. जातो. वेगळाच मेंढा आहे बा. हा अच्छा मग त्याचे चरते ना, नाकामध्ये गवत जात. हा एक मिनिट. आधीच्याकडे हे शेवटचं काय होतं? 2 मेंढा आणि 1 माझा. मटकाले अभ्यासाचा काय विचारत होतो मी. आता फालतूपणा करायचा नाही. मी एकदम स्टिक टीचर आहे. स्टिक एकदम ठीक आहे तुम्ही. हा चला आता पुस्तक काढा भूगोलाचं. आणि त्यातलं धडा क्रमांक 3 काढा बा. 3. माझे 3 रन. अच्छा हे बघ माझे 5 रन. माझे 4 रन. 1 मिनिट थांब. अरे बघ 2 रन. माझे 8 रन. आता मारन ना तुम्हाला. काय कुठले रन रे? कुठले रन रे? ते गुरुजी आम्ही क्रिकेट खेळत होतो. तुम्ही आमचे कमेंटेटर होणार. इकडे असा चमटाडी काढतो ना रे तुले. कमेंट्री फेका ते पुस्तक फेका तिकडे. अरे तुम्ही शब्दशः अर्थ घेता का रे? पुस्तक फेकून राहिले तुम्ही. नीट लक्ष द्या आता. नीट लक्ष द्या. मग डोकं नका फिरवणार आहे. शांत गुरुजी दमले. तर आता आपण शिकूया बुवा
सूर्यग्रहण उठा आता प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. चला इकडे या समोर आहे थोडं. ये रे समोर ये रे. तर आता मी सूर्य आहे सूर्यग्रहणातला. सूर्याची आणि तू रे हो मेंढा. हे एवढं आवडतं का रे तुला? वर्षानुवर्ष हेच करतोय ना रे तू. इकडे मध्ये मध्ये इकडे. तू पृथ्वी आहे पृथ्वी. अनारकली हिंदुस्तान सल्तनत मोहब्बत करता हूँ सलीम से. बवाल अनारकली. काय रे पृथ्वीचं काय आहे? पृथ्वीराज कपूर मग आवाज तरी नीट काढणार आहे. आणि हिंदुस्तान आहे सल्तनत नाही रे. सल्तनत आहे हिंदुस्तान आहे ना रे. दलिंदर थोडं जवळ आहे मी त्याच्या. आणि का रे तू रे गेंगाण्या तू चंद्र आहे. कोण आहे? चंद्र. नीट म्हणणार चंद्र. चंद्र गेला का चंद्र? चंद्र. आणि चांदण्या दिसल्या का चांदण्या? ए चांदण्या दिसल्या का रे? इकडे रे. तिकडे नाही इकडे इकडे. तू चंद्र आहे हा? तू पृथ्वी आणि मी कोण आहे? सूर्य. तर सूर्यग्रहणामध्ये काय होतं बा? काय होतं? हे पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. आणि चंद्र आहे ना पृथ्वी भोवती फिरतो. वा व्हेरी गुड. वा वा वा. तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र जो आहे ना तो सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो. तर गेंगाना ये रे भो मध्ये आमच्या. अरे वा वा वा. अरे तुम्ही बाय ना. तू कशाला फिरला रे? अरे तू पृथ्वी येणार. पृथ्वी चंद्राभोवती कशाला फिरेल रे? नाही ऍक्च्युली मला ना सूर्याचा रोल करायचा होता. मला व्हेरिएशन देता येत नाही याच्यामध्ये. आज खूप व्हेरिएशन देतोय बरं तू. बलता जोर आहे तुझा. हो हो तू मोठा तू ना बाप मोठा. सूर्य. तू सूर्या. मी सूर्या. हे काय? सूर्य सूर्य तापलेला सूर्य. सगळे तापलेलं थंड करेन रे तुझ्या. इकडे इकडे तू तिकडे हो रे. तर तू सूर्य आहे मी पृथ्वी. माझा चंद्र सेट आहे एकदम. मला जमलंय. थोडीफार आशा आहे ना मला तुझ्याकडूनच आहे. नमो नमस्ते. तर सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो बुवा. ये रे बो गेंगाणामध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड रे. तू कशाला फिरला रे? अरे तू सूर्य येणार आहे जबाबदारीने वागणार आहे. सूर्य चंद्राच्या भोवती कशाला फिरला रे? मी याला थोडी कंपनी दिली. कंपनी अशा कंपनी द्यायला सूर्य जर चंद्राच्या भोवती फिरला ना तर आपण सगळे चढून जाऊ ना रे. बोलते येडे रे. खड्ड्यात गेला ते सूर्यग्रहण. जाऊ दे तिकडे. चंद्रग्रहण शिकू आपण. चंद्रग्रहण. त्यातला चंद्र सूर्यामध्ये काही पण मजा येत नाही. मी तिकडे लांब जाऊन चेपचून बनू. काय म्हणतो तू? तिकडे लांब जाऊन चेपचून. सेप्चून नाही ते नेपचून आहे. तुझ्या 2 प्लुटोवर अशा सेप्चून देतो ना आता. काय दलिंदर आहेत रे तुम्ही. एवढे कसे दलिंदर आहेत रे तुम्ही. आता सगळं सोडून द्या. 1 मिनिट. ते म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते सोडून द्या रे. आता मी चंद्र आहे. इकडे रे. मी 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 मीच चंद्र आहे रे. आता मीच चंद्र आहे. झालं यो चंद्र आहे. हा मग या चंद्रावर मला पहिलं पाऊल टाकायचं. नाही नाही या चंद्रावर मी पहिलं पाऊल टाकणार. मी पहिलं पाऊल टाकणार. काका काय लाथा मार राहणार मला. अरे काय माझ्या राशीला राहू आणि केतू. तू अख्खा पडा पाडला रे तू. राहू केतू आले माझ्या नशिबाला. शनी सारखे माझ्या आजूबाजूला फिरले. पण मी पण गुरु आहे. समीर यार आपलं बॅडमिंटनचं फुल त्या सुभेदार काकूच्या बाल्कनीत पडलं यार. हो ना यार. त्या काकू जाम डेंजर आहेत यार. काम कर तू जा. मी बघतो आणतो फुल. कोण तू? काय असतो? अरे त्या डेंजर आहेत आणि तुला अजिबात जमणार नाही. का? अरे आपल्या चाळीमध्ये लफडी होतात ना तेव्हा तू मुलं जमा करतो आणि सगळ्यात आधी तू शेपटी घालून कल्टी मारतो. ए तुला बघायचं चॅलेंज घेतो तू. चल घेतलं. चॅलेंज घेतो. हा
3 मिनिटात फुल आणतो बाहेर. चल 3 मिनिटात मला पार्टी द्यायची. तयारच? जर नाही आणलं तर तू मला पार्टी द्यायची. चल 3 मिनिटात फुल आणतो. जा चल निघ. चल. ऐक ना, काय एवढी वाक्य बोललो यार, पण माझा एक अपमान नाही झाला. असा तुडवेंड्या लाथेना आयुष्यात निघ. आता बरं वाटलं यार. अरे जा रे, चल रे. हे घेऊन जा. आले 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 रे, आले आले. बाल्कनी चादर वाळत घालत होते. आले आले आले. काय जळलं? आले 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 आले. कोण आहे? सम्या काकू. तू? हा काकू. तू का आलायस? एक मिनिट. बॉल गेलाय का गॅलरीत? मिळणार नाही, मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. वेळीवर चिवरूनच देते तुला बॉल. नाही नाही काकू, बॉल नाही गेलाय. फुल काय? फुल फ्री आहे आज. मी गप्पा मारायला आलोय तुमच्या बरोबर. गप्पा मारायला? हा काकू. तू फुल फ्री, जसं काय मोठा बिझी असतो. ये ये बस इथे सहज आला. ये ये. हेअरस्टाईल मस्त आहे. हो? मला हात लावायचा आहे. तेच वेड्या. तुळ्या. अरे ओले ते केस बांधले, त्यात कसली हेअरस्टाईल? बस इकडे. सहज आलास? हा. बरं आहेस का? हा मी बरं आहे. आई बरी आहे का? हा बरे. परवा साखर नेली, वाटीभर दिली नाही अजून. काय रे? हा देईल ती. आज कसं काय तू आलास रे? हा? आणि त्या गौरव मोरेवर राहत जाऊ नकोस. ते कार्ड काही धड गुणाचं आहे का? काही कामधंदा नाही, काही नाही. एक नंबरचं बाद कुटुंब आहे ते मोरे कुटुंब. म्हणजे एक नंबरचं बाद. त्याचा तो मोठा भाऊ प्रभाकर मोरे अजून 9वीत आहे रे. अजून 9वीत आहे. सोडती या गल्लीतल्या कार्टन बरोबर फिरत जाऊ नको. नाही काकू, मी त्यांच्या बरोबर राहत नाही हल्ली. मी माझा वेगळा वेगळा राहतो. असाच राहता. कसं असतं, चांगल्या मुलांनी चांगल्या माणसाची संगत करावी. कळलं का? असं काय करतोय? नाही नाही ऐकतोय. बस इथे बस. ऐक माझं, मी काय म्हणते, तू बरं झाला आलास. मला जरा तुझ्याशी बोलायचंच होतं. नाही ते ग्राउंडवर काय होतं, तू मुलांबरोबर खेळत बसतोस त्या थिल्लर कार्टन बरोबर. मला बोलायचं असतं. बोलतोय काय चाललंय? बोलते ना तुझ्यासाठी. मग जरा स्वस्थ बस. समीर, जरा कामधंद्याचं बघा बरं का. काय वय झालं आपलं? अरे काय चाललंय तुझं? कामधंद्याचं बघा. बापाकडे बघा जरा. बाप खंगला आता आपला. कळलं का? नका त्याचा फंड नका वाया घालू. कळलं? अति बोलते. काय काय? अति झालंय माझं आता. खूपच म्हणजे करायला पाहिजे. महत्वाचं बोलते मी. कळलं तुला? फार महत्वाचं आहे. एक एक शब्द ना इथं नोंदवून घ्यायचा. कळलं का? हे बघ माझं ऐक जरा. परवा आई आली होती, मुसमुसून रडली बिचारी. हा, वाटीवर साखर घेऊन गेली, अजून दिली नाही रे. सांगतो, द्यायला सांगतो. कामाधंद्याचं बघा जरा. कळलं का? तो अंशुमन विचारे बघ. ठेहराव घेऊन सावकाश कसं बोलायचं इन्स्टिट्यूट काढली. तो सावकाश कसं बोलतो हे बघायला अख्खी दुनिया येते. नाहीतर तू मेले. आता गल्लीत क्रिकेट खेळतोस तो घसरगुंडी बॉल तुझा बघायला कोणतरी येतं का? येतं का? जरा कामाधंद्याचं बघा. कळलं का? नीट वागा जरा. चल आता बाई ग, किती वाजले? 11. बाई बाई चल, माझ्या आता ध्यानाला बसायची वेळ झाली. आमचे उघडे बाबा आहेत ना, हे बघ त्यांच्या ध्यानाला बसायची वेळ झाली. तू जा आता. चल 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 जा. काकू एक सांगायचं होतं तुम्हाला. काय रे? हे तुमचे ते डबडे बाबा आहेत ना. उघडे बाबा आहेत. उघडे बाबा. हा, जे उघडे बाबा आहेत ना, ऍक्च्युली मी भक्त झालोय. काय सांगतोस? हो, मी स्वतः झालोय. बाई बाई बाई, तू उघडे बाबाचा भक्त झाला. बाई बाई घे अंगाराला. बाई 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 ग. उघडे बाबा की जय हो, जय हो. उघडे बाबांचा नाही, आधी मी त्यांचा भक्त नव्हतो. हा, म्हणजे आधी मला वाटत अशा मारला खावडा. आधी मला असं वाटायचं, पण त्यानंतर मी त्यांचं एक पुस्तक वाचलं, उघडे बाबा एक नग्न सत्य. आई गाय ग. काय त्याच्यात नग्न आहे, नग्न सत्य आहे त्याच्यात. आहेच. हा, म्हणजे खरंच देव आहे जगा. दे सांगितलंय धडधडीत. काकू काय विचार मांडले त्या उघडे बाबांनी. क्या काकू 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 तुम्ही एक काकू तुम्ही असं बघितलंय उघडे बाबांना असं फेस टू फेस? म्हणजे भुसावळला गेले होते त्यांच्या मठात. बाई बाई ग, काय तो मठ. आई आई ग, बापरे. मोठ म्हणजे केवढा मोठा मोठ. अरे केवढा मोठा मोठ तुला सांगते. आणि माझ्या समोर बाबा उघडे. म्हणजे हे उघडे बाबा. बापरे.
असे उघडे बाबा, बापरे, त्यांचं दर्शन घेतलं असं बरं वाटलं. तुला सांगते, धन्य झाले मी. ये इकडे, बाबांच्या पायावर डोकं ठेव. ये इकडे, फोटोला हात नमस्कार कर. कर, नमस्कार केला. उघडे बाबा की जय हो. परम पूज्य उघडे महाराज की जय हो. वा 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 वा. हा, आता दानपेटीत दान टाक. जे काही खिशात पैसे असतील ते टाक दानपेटीत. कशाला दान कशाला टाकायचं? अरे बाबा सांगतात, नमस्कार केला मला की लगेच दान करायचं. हे दान ना समाजाच्या कल्याणासाठी वापरलं जातं. त्यांची शिकवण आहे. चल चल चल, दान टाक, दान टाक. ऍक्च्युअली नाही काय 50 रुपये असतील? टाक. 50 रुपये तर नाहीच आहेत माझ्याकडे. बरं 20 रुपये टाक. नाही, ऍक्च्युली 10 रुपयेच आहेत बरं माझ्याकडे. 10 रुपये टाक. टाक टाक. आठवडा राहिले ना, राहू दे ना जरा. अरे नाही खाल्ला वडापाव तर काय मरणारच का? टाक टाक टाक. 10 रुपये टाक. शाबास, नमस्कार केला. वा वा वा. आहा, ये इकडे. आपण ना उघडे बाबांची गाणी म्हणूया. कशाला आता गाणी गाणी म्हणूया. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. म्हणजे आजपर्यंत असं झालंय का की उघडे बाबांनी तुमच्या डोक्यावरून हात फिरवले, असं झालंय? हो हो हो, तर खूप वेळ झालंय. म्हणजे उघडे बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय असं डोक्यावर? तरी वेळा गेले मी मठात. हेच डोकं आहे ना ते? हो. मी एक काम करतो, या डोक्याला हात लावतो, म्हणजे त्यांचं पुण्य मला सुद्धा मिळेल. हो, का नाही, का नाही, जरूर लाव. ए, थांब थांब थांब, लावू दे. थांब, 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 थांब. एकदा लावू दे. अरे काय वेळेपणा आहे, असं नाही. एक काम कर, तू स्वतः जा भुसावळला, ते पुण्य स्वतः घे. तिथे जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि हात स्पर्श करून घे, बघ बरं वाटेल तुला. हे जवळ आहे ना, भुसावळला कशाला नाही जायचं? नाही, देव असा सहजासहजी मिळत नसतो, कष्ट करावे लागतात. भुसावळला जा, भुसावळला. हा, मी पत्ता देते तुला. नको, पत्ता इथे आहे ना, जवळ करून टाकतो ना मी. काय हे आपण त्यापेक्षा ना गाणी म्हणूया. गाणी तुला पुण्य हवंय की नाही पदरात? हा, पुण्य हवंय. मग बाबांची भजनं म्हण. चल. भजन? हा, ते नाही का तू पुस्तकात नाही का वाचलेस भजन? तुला पाठ असतील ना? हा, भजन पाठ आहे. ते म्हण. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, जाऊ बाबांच्या आरतीला नागडे. बावळटेस तू? बावळटेस? ते बोबडेला नागडे जुळत. बाई बाई, बाप बाप असं बोलतात बावळटा. नागडे बगडे बोलायचं असं असं नाहीये ते. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे, जाऊ बाबांच्या आरतीला सगळे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, जाऊ बाबांच्या आरतीला सगळे, जाऊ बाबांच्या सगळे, जाऊ बाबांच्या आरतीला सगळे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, जाऊ आरतीला. बॅडमिंटन कोर्ट नाचतोय हो. मी काय म्हणतो, ही चांगली स्टेप, ही स्टेप चांगली आहे, ही स्टेप चांगली आहे, अतिशय सुंदर आहे. हा, बरं वाटलं. हाय ग, भजन झालं, बरं वाटलं. चल आता ये, हा जप करूया. आई आई ग, आई ग, म्हणा माझ्या मागे. हा, जप माहितीये ना तुला? हा, माहिती ना. हा हा, लिहा. यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, हो 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 हो. ए नाहीये. यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा. हा हा, ते करतोय. यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ. म्हण ना. यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा, ओ ओ ओ ओ. उघडे बाबा की जय, उघडे बाबा की जय. शाबास. आहा, प्रसन्न वाटलं ग, चित्त एकदम प्रसन्न झालं. आई आई ग, धन्य झाले. असं वाटतं की बाबा आश्रमात असे उभे आहेत आणि सगळ्या भक्तांना अशा आशीर्वाद देत आहेत आणि असा आपल्या डोक्यावरनं हात फिरवतायत. अरे देवचाफा, मोराचं पीस. ओ काय, ओ हो, केरसुणीची काडी आहे, बॅडमिंटनचं फूल आहे ते. अरे नाही, हा बाबाचा प्रसाद आहे.
देवचाफा आणि मोराचं पीस, मला प्रसाद मिळाला. बाबा बाबा तुम्ही धन्य आहात बाबा. बाबा अंधभक्त बघितले होते मंदभक्त झाले. बाबा बाबा मी धन्य झाले बाबा. नको ऐकायला. बाबा माझी भक्ती आज संपूर्ण झाली. ये दर्शन घे बाबा, दर्शन घे. हे बघ देवचाफा मोराचं पीस, घे दर्शन घे. आता हा प्रसाद आहे ना आपला. हो हो हा 2 प्रसाद आहेत ना हे. हो हो आपण आपल्यात वाटून घेऊया प्रसाद. लबाडा असं काय मिळा प्रसाद तुला मिळणार. एक काम कर, हा. हे मोराचं पीस तू घे, देवचाफा मला ठेव. नाही, उलट करूया ना आपण. उलट करूया ना. काय रे? हे मी ठेवतो, ते तुम्ही ठेवून अरे घ्या. मोराचं पीस काय आणि अहो, देवचाफा काय? ऐका ना, सारखंच मला हे आहे. घ्यायचं आहे, बरोबर आहे. हे मोराचं पीस आहे ना, असं इथे लाव. हे बघ हे साडेचा पीस. नाकात जाते. काय मस्त नका करू. दिसतंय ते ध्यान. वा वा वा. अरे इकडे ये, तुला सांगते आपले बाबा ना थोर आहेत. तुला सांगते त्यांची लीला आगाध आहे. त्यांच्या पुढ्यात गेलं ना की असं धन्य भरून पावतं. ते असे बोलत राहतात, आपण असं ऐकत राहतो. बाबांनी स्वच्छतेचा संदेश सुद्धा दिलाय, कळलं का? मी ही रूम झाडणार आहे. हो हो मला रूम झाडायची. स्वच्छतेचा संदेश आहे, मला रूम झाडायची. सावकाश रे. हे बघ वेड्यासारखं करू नको. नाही, नीट नाही. झाड. यू आर माय उघडे बाबा. धन्य झाले मी, धन्य झाले. पुन्हा तू देवचा काय सारखा देवचा पहिला हात लावतोस, लाज वाटते तुला? मूर्खा इकडे नमस्कार कर इकडे. रुपया टाक. आता नाही आहे रुपया, कुठून आणू रुपया? सगळे दिले पैसे, एक पैसा नाहीये. खूप झाले की रुपया अरे टाकायचा. नाही आहेत पैसे आता. मग शर्ट काढ. शर्ट काढ म्हणजे? शर्ट काढ. शर्ट नाही काढू शकत मी. गोर गरिबांना दान देण्यात येईल. शर्ट अहो काढ. जुना शर्ट ह्याचा काय असेल उपयोग? चालेल. शर्ट काढ. अहो, नाही काढू ना. काढ शर्ट. चालणार नाही हे अजिबात. काय आहे यार शर्ट तुम्ही? काढून ठेव सगळे पटकन. माफी करा उघडे बाबा, माफी करा. चुकलं माकलं परमेश्वरा, माफी करा. दे के ठेव. शाबास. पोराचं समजून घ्या. काय का हॅलो. हा सम्या, हा बोल ना. मिळालं का फुल? मिळतंय. ए नाही मिळणार. चल पार्टी द्यायला तयार आहे, चल. ए तू 2 मिनिटं थांब, फुल आणतो मी. 2 मिनिटं थांब, तिकडे ठीक फुल आहे, ठीक आहे, आणतो. तू पार्टी द्यायला तू तयार आहे. थांब 2 मिनिटं. हो काकू बस तिकडे बसा. काय झालं? बसा तिकडे. काय झालं काय? बसा तिकडे. अरे काय पण? तुम्ही उघड्या बाबांना भेटून आलेला हो, म्हणजे? मी तुमच्या पाया पडतो, माझ्या मला पुण्य मिळेल. अरे वेड्या. नाही नाही अरे अरे. बस चाल. नाही नाही. अरे काय बसा तुम्ही. काय? मला पाया पडतो. बरं बसते. आता काय करतोयस तू? नाही. अरे तुम्ही असं डोळे कोणी मिटा. पाया पडतं का? डोळे अरे वेड्या असं करू नको तू. माझं ऐक समीर. हे बघ उठ. नाही मी नाही. उठ माझं ऐक ना समीर. अरे तू उघडे बाबाचा फोटो पाडला. उघडे बाबाचा फोटो पाडला. आता मेलास. आता मेला. उघडे बाबाचा काय? चल तिकडे. चल मूर्ख कुठला. तू पण मूर्ख बोललीस. सगळे मूर्ख बोलतायत. एका म्हातारीने आयुष्याची वाट लावली. ती पहिल्यांदा ज्या दिवशी फसवून गेली ना, सगळे मूर्खात बोलतायत. पण आज नाही. आज मला टीप लागले. आज पण ती लेकीकडे चालली आहे. आज तिला मी सोडणारच नाही. आज येऊ दे फक्त. ती आता यायची वेळ झाली. मी लपतो कुठे तर लप. वाघ हाय कोण नक्की? दिसते तर म्हाताऱ्यासारखी.
अगं मी वाघ आहे, तू माझी मी विक्री करते. मुळात मी डरकाळच फोडतो, तू का डरकाळी फोडतेस? पंच काढायला. म्हातारा शेक सनकन देईन ना. बरं झालं आज भेटलीस, खूप भूक लागलीये. मला पण जाम भूक लागली, मागव ना काहीतरी खायला. मागव मागव. अगं भिकारे, मागवणार नाहीये, आज मी तुला खाणार. मला का म्हणजे? का खाणार आहेस? असंच लिहिलंय गोष्टीत. काय? वाघ बोलतो म्हातारीला मी तुला खाणार, मग तुम्हाला फसवतेस. असंच आहे गोष्टीत, वर्षानुवर्ष हेच चाललंय. अरे पण वाघ हे म्हातारीला म्हणतो ना, मी म्हातारी कुठे? म्हणजे काय? म्हणजे अभी तो मैं जवान हूं. बघायचंय? एक मिनिट. वाजव. आई मैं तो आई बाहर के अनजाने एक जहां से, हो ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना, परी हूँ मैं. लाज नाही वाटत स्वतःला जवान बोलायला? कमरेचा धनुष्य पण बघ कसं झालाय. जवान बोलते स्वतःला. दरवेळी अशी फसवतेस. मागच्या वेळी ह्या भोपळ्यातनं पळून गेली हो. काय गे हा भोपळा असा रिकामा कसा? ते मी आतला सगळा घर काढून ज्यूस करून प्यायले. ऍक्च्युली आय एम ऑन डाएट ना, तर मी एक काम करते, मी लेकीकडे जाते, ज्यूस पिते, स्प्राउट्स आणि ओट्स खाते, शिडशिडीत होते, मग तुम्हाला खा. तू आता जगातला कोणताही डाएट कर, तू नाही आता बारीक होणार. माझलेच एवढी आता नाही बारीक होणार. आणि आता मी तुला फसवायला नाही देणार. आज तू गेलीस कामात ना म्हातारे, आज तर मी तुला खाणार. फुटबॉल म्हातारे, म्हातारे बोलू नको. ऐक माझं म्हातारे, म्हातारे ऐक मी बोलू तुला. म्हातारे म्हातारे विहिरीच्या बाहेर ये. किती वेळ विहिरीत लपणार आहेस? बाहेर ये. आज मी तुला फसवायला देणार आहे. बाहेर ये. मी देवी आहे. लाकूड तोड्या, बोल, तू का रडतोयस? आजी तू दुसऱ्या गोष्टीत शिरतेस. ही आपली गोष्ट ना, आपली गोष्ट ती. चल रे भोपळा टुनुक टुनुक. मी वाघ, तू म्हातारी, अशी काय करतेस तू? लाकूड तोड्या, तू काळजी करू नकोस, ही देवी तुझ्यावर प्रसन्न झालीये. लाकूड तोड्या. अरे मी लाकूड तोड्या नाही आहे. अरे 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 लाकूड तोड्या. अरे 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 ही लाकूड तोड्याचं. अगं मी लाकूड तोड्या नाही आहे. मला सगळं माहितीये लाकूड तोड्या, तू हे सगळं भिडेपोटी करतोय. अगं मी नाहीये लाकूड तोड्या. तुझा लाकूड तोड्या असा नागड्यानं फिरत होता का? थांब, मी तुझी कुऱ्हाड घेऊन येते. अगं अरे गेली. अरे कोणत्या लेवलचं कन्फ्युजन आहे? अगं मी नाहीये. ही घे लाकूड तोड्या, तुझी सोन्याची कुऱ्हाड. अगं माझी कुऱ्हाड नाहीये. अरे वा, मला तुझा प्रामाणिकपणा आवडला लाकूड तोड्या. थांब. अगं नाही. अगं ऐक, मी काय करू आता? ही घे तुझी चांदीची कुऱ्हाड. अगं म्हातारे माझी कुऱ्हाडच नाहीये. ऐक, तुझा प्रामाणिकपणा मला पदोपदी भावला. थांब लाकूड तोड्या. मी काय करू आता? माझं ही घे लाकूड तोड्या, तुझी लोखंडाची कुऱ्हाड. अगं माझं आता बस. या तीनच होत्या, 3 दिल्या मी तुला. आता परत ही दे ती दे बोलू नकोस. लाकूड तोड्या, तुझा प्रामाणिकपणा मला भावला म्हणून ही देवी तुझ्यावर प्रसन्न झालीये. जा,
तू तुझ्या बायकोला सांग, देवी माझ्यावर प्रसन्न झाली म्हणून तिने मला 3ही कुऱ्हाडी भेट दिल्या. हे गे लाकूड तोड्या, तथास्तु. धन्यवाद माथे, मी तुझा आभारी आहे. मी आता जाऊन बायकोला सांगतो की देवी प्रसन्न झाली आणि तिने मला या 3ही कुऱ्हाड दिल्या आहेत. पण मी या कुऱ्हाडींचं काय करू? अगं मी वाघ आहे, तू म्हातारे. अगं मी लाकूड तोडा नाहीये, तू का दुसऱ्यांच्या गोष्टीत घुसतेस? म्हातारे मी आता फसणार नाही. आता तू गेलीस, मी तुला आज काय करून खाणार आहे. म्हातारे थांब, ए म्हातारे थांब, म्हातारे पळू नको. म्हातारे थांब, म्हातारे म्हातारे पळू नको. म्हातारे थांब, म्हातारे म्हातारे ससा तो ससा निका पुसते ससा त्याने कासवाची पैस लाविली. वेगे वेगे धाव मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली. ससा आता बसा. ससा दमलास का रे ससा? कोण ससा? तू ससा. म्हातारे तुला कळतंय काय? तू एका वाघाला ससा बनवते. अरे ससूला गाडी थांब, तुला कळतच नाहीये. इकडे उभा राहा, उभा राहा. हे बघ, ही आपली स्टार्टिंग लाईन आहे. या लाईन पासून त्या दूरवरच्या झाडाकडे असं पळत 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 जायचं. तू फास्ट पळायचं कारण तू ससूला गाडी आहेस. तू पळायचं 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 आणि तू ससूला गाडी असल्यामुळे तुला लागतो दम. मग तू दमलास की एका झाडाखाली निश्चित पडायचं आणि मग मी मागून असं हळू 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 येणार आणि मग शर्यत जिंकणार. आपली गोष्ट ही आहे. हो. मग मी का वाघ बनलोय? तू वाघ नाहीच आहेस, तू तर ससूला गाडी आहेस. मी ससा आहे? हो. ससा असा दिसतो? असाच दिसतो. पिवळा? हो. ससा काय हळदीला जाऊन आलाय? असेल बुवा. ससा असा. मग वाघ कसा दिसतो? वाघ की नाही असा कापूस पिंजून ठेवल्यासारखा दिसतो. लाल लाल डोळे, छान चट्टी शेपूट, मोठे कान, असा असतो वाघ. आणि वाघ की नाही भित्रा पण असतो. अरे देवा, मी स्वतःला उगाच इतके दिवस वाघ समजतोय. तू म्हातारी आहेस ना? नाही, मी म्हातारी नाही, मी कासव. कासव असं दिसतं? हो. मग म्हातारी कशी दिसते? म्हातारी अशी असते, तिच्या पाठीमागे कवच असतं आणि मग ती अशी हळूच तिची मान बाहेर काढते आणि मग कसला आवाज आला की परत मान अशी आत घेते आणि मग हळू 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 टुणूक टुणूक चल रे. ही आपली गोष्ट आहे, कळलं? ही आपली गोष्ट आहे. दरवेळी मला फसवतेस. अगं वाघाला तू लाकूड तोडा बोलतेस, वाघाला तू ससा बोलतेस. उद्या बोलशील हे मिलिंद शिंदे नाही, हे ब्रायन लारा आहेत. अरे वा, लाज वाटते का ग? कुठल्या लेवलला आपण स्किट चालू केलेलं? आता कोणी मला विचारलं स्किटचा विषय काय, मी सांगू पण शकत नाही. गोष्टीच आठवत नाही मला स्किटची. हे आजी ते राहिले ना, कुठली? 2 बोके आणि तो खव्याचा केक असतो तो. हो हो, 2 बोके असे असतात आणि मग माकड येतो असा केक घेऊन आणि सगळा केक. आजी आजी ते पण राहिलंय. कुठलं? राजा, शिंपी आणि उंदीर. हो हो, काय होतं? उंदीर राजाला म्हणतो, राजा भिकारी माझी टोपी घेतली. लाज वाटते? लाज वाटते काय ग म्हातारे? लाज वाटते? तुम्ही आता इतिहासातल्या गोष्टी पण बदलायला लागलात काय? हा, अगं असा इतिहास तुम्ही बदलत राहिलात ना तर भविष्यात लोकांना नेमकं कळणार ना की आपला इतिहास काय होता. काय म्हातारे ग? लोकांना असंच वाटेल सतत की ससा हा वाघासारखा होता, कोल्हा हा सिंह होता, त्याला श्रेष्ठ मानतील. आणि आमचं काय? ते तर वाटेल की वाघाची शिकार नाही झाली, वाघाने आत्महत्या केली. नाही ग, नको नको. म्हणजे तुम्हाला हवाय तसा भविष्यकाळ घडवण्यासाठी इतिहासावर घाला नका घालू. पाया पडतो. बरोबर आहे तुझं वाघोबा, तुझं म्हणणं पटलंय मला. आम्ही नाही आमच्या मनासारखा इतिहास बदलणार.
के बाद जो कोई इतिहास के बारे में उंगली करेगा उसकी उंगलियां नहीं उसका काटा जाएगा सर। और ये वचन है अमरेंद्र बाहुबली का। अगं तुझ्या तर तू आता गेलीस म्हातारे. ओ माय गॉड. ओहो. हॅलो 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 एव्हरीवन. हॅलो सर. हॅलो हॅलो ताई. हॅलो ब्युटिफुल. ओ माय गॉड. हॅलो गॉर्जियस. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका गौरव मालणकर, मालणकर आणि मालणकर ब्रदर्स कंपनीचा CEO. हसायला काय होतंय? हसायला काय झालं? अरे नाही तसं नाहीये, म्हटलं हसून घेऊया, पुढे स्किट मध्ये संधी नाहीच मिळाली तर असो. तर मी या कंपनीचा CEO. अलकाताई माझी कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे. हल्ली कामाचा वेळ इतका वाढलाय ना की मी कालच एक नवीन पर्सनल असिस्टंट हायर केली आहे. म्हणजे काल दिवसभर खूप इंटरव्ह्यूज घेतले पण एकही मनासारखी नाही सापडली हो. मग मकरन सर काय करणार, नेहमीप्रमाणे क्लबमध्ये रात्री बसलो पण तिथे एक मुलगी मला भेटली. रात्रभर तिचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथेच फायनल केली. ती आता येतच असेल. हट हट. मे आय कम इन सर? येस come in, come in, come in. Oh, looking so gorgeous. Thank you. Finally, you are here. Welcome, welcome, welcome to our office. I'm sorry, मी तुझं नाव विसरलं. काय नाव आहे तुझं? सर तुम्ही माझं नाव विसरला नाही आहात. तुम्ही नाव विचारलंच नाही कालपासून. हो का? माझं नाव शिवाली परब. Wow, what a beautiful name, शिवाली. सर परत म्हणा ना शिवाली. सर म्हणा ना प्लीज, म्हणा ना शिवाली, म्हणा ना प्लीज सर. सो क्यूट. तुझ्यासाठी म्हणणार मी शिवाली. हॅपी दिवाळी. सो क्यूट, सो क्यूट. सर मी ना लहानपणापासून असं करते सर. मज्जा येते, मज्जा. कशाला करतेस? सर तुम्हाला मज्जा आली का? हा आली 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 आली. मग तुम्ही म्हणा ना मज्जा आली. मज्जा आली. परत हॅपी दिवाळी. सो क्यूट, सो क्यूट. शिवाली खूप मजा होते, खूप मजा होते. आपण नको आता मजा करूया, आपण कामाला लागूया. इथे ये, इथे ये, आपण कामाला लागूया. हा तू मला CV देतेस? तुमच्या आईचा घो. डार्लिंग अपेक्षित होते सगळं. आपण नवीन काहीतरी करूया. CV म्हणजे तुझा बायोडेटा. हा सर, हा बघा ना. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल बायोडेटा, जस्ट लाईक यू. सर खरंच थँक्यू. म्हणजे मला काहीच एक्सपिरियन्स नसताना तुम्ही मला पर्सनल असिस्टंट. अगं असं काय वेडी आहेस का तू? अगं तुझा एक्सपिरियन्स मला काल रात्रीच कळलाय. हा म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम टोटली इम्प्रेस्ड. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चल आता आपण कामाला लागूया. ये मला सांग हे काय? लॅपटॉप. अगं सगळं अपेक्षित करते ही. अगं लॅपटॉप ते मला माहिती आहे ग, पण या स्क्रीनवर काय ते महत्वाचं आहे. डार्लिंग येस सर. यात माझं महिन्याभराचं रुटीन आहे. म्हणजे सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत. तू त्या सगळ्या तुझ्या पद्धतीने मॅनेज कर आणि डिटेल मध्ये मॅनेज कर. ओके? येस सर, येस सर. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मी सांगायचंच विसरलो. अगं डार्लिंग बच्चू, कामाच्या नादात ना मी वॉटर इंटेक माझा कमी झालाय. म्हणजे पाणी प्यायचंच मी विसरून जातो. डॉक्टरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुम्ही हळूहळू थोडं थोडं का होईना पाणी प्यायचंच. ओके सर. ही सगळी जबाबदारी आजपासून तुझ्यावर आहे. Yes, मी sir. कितीही कामात असलो, कितीही नाही म्हटलं तरी तू मला पाणी पाजायचास. मी पाजेन सर पाणी. हा पाजायचं पाणी. मला सांग आता तुला काय कन्फ्युजन आहे? नाही सर, सगळं क्लिअर आहे, सगळं क्लिअर आहे. वाव. पण सर एक विचारायचं आहे. विचार ना सर इथे विचार. की तुम्ही ब्रेक मध्ये जेवत का नाही, लोणचं का खाता?
हा सर बघा ना इथे सगळीकडे लिहिलंय लोणचा ब्रेक लोणचा ब्रेक लोणचा ब्रेक. अगं ते लंच ब्रेक आहे. लोणचं लंच ब्रेक आहे ते बाळा. ए काय झालं डार्लिंग? डार्लिंग काय झालं? सॉरी सर. काय झालं? सर खरंच सॉरी माझा इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर. ए बेबी बेबी तुझे सगळे प्रॉब्लेम्स आजपासून माझे. तू फक्त माझी काळजी घ्यायचीस. पाणी सर पाणी प्या ना. अरे वा लगेच काळजी घेतलीस. वा 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 वा. इकडे आपण लगेच कामाला लागलो. इकडे ये. हे बघ हे बघ आता तू मला एक लेटर टाईप करून द्यायचंस. हा बस ना बस. हे बघ ही 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 फाईल आहे. याच्यामध्ये तू लेटर टाईप करून द्यायचंस. टू समीर चौगुले चेअरमॅन ऑफ TT इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट. घे. काय झालं? करते सर मी. हा करते. कर 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 कर. हा झालं सर. झालं. वा 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 झालंय ना. झालं. हा, सर. आता सब्जेक्ट दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. काय झालं डार्लिंग? परत एकदा सांगा ना सर. सांगतो ना मी. तू का घाबरतेस डार्लिंग? मी सगळं सांगणार. दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. पाणी प्या ना सर. अगं झालं ना पिऊन. आता आता कशाला? नाही सर तुम्ही पाणी प्या. तुम्ही मला हक्क दिलाय सर. आपण सर तुम्ही आत्ताच म्हणाले ना डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला विंटर आंटीची गरज आहे म्हणून. विंटर आंटी? कुठली विंटर आंटी? वॉटर इंटेक आहे ते. नको इंग्लिश बोलूस. मी पाणी पितो. पितो मी पाणी. प्यायलो मी. विंटर आंटी नको. हा तर मला सांग आता काय काय लिहिलंयस तू? दाखव बघू. हा सर. वा. टू समरा चिगल्या. काय हे? समीर चौगुलेला तू समरा चिगल्या लिहिलंस? सॉरी सर. पण चेअरमॅन व्यवस्थित लिहिलंस तू. हा सर. चेअरमॅन ऑफ TT इंटरनॅशनल इंटुकले पिंटुकले. इंटुकले पिंटुकले सर मला ते इन्स्टिट्यूटचं स्पेलिंग आलं नाही. अगं इंटुकले पिंटुकले जास्त मोठे आहे. ते जमलं तुला. हे नाही जमलं. असू दे जाऊ दे. दिस इज फायनल टोकेशन फॉर टोकेशन. कुठून काढलं हिने? टोकेशन नाही बाळा ते कोटेशन असतं. हो सर तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका माझ्या. काय त्रास करून? सर तुम्हाला त्रास होईल सर. प्लीज नका असं करू. तुम्ही पाणी प्या. नाही प्यायचं मला पाणी. सर तुम्ही पाणी प्या. मला नाही प्यायचं पाणी. पाणी पी. नाही प्यायचंय. पी पाणी. सर सर एकदा पी पाणी म्हणा ना. काय बोलतेस तू हे? प्लीज एकदा पी पाणी म्हणा हे ना. मला नाही भाड्याचं पी पाणी. चल सर एकतर पी पाणी म्हणा नाही तर पाणी प्या. पाणी पितो मी आता. सर म्हणजे खरंच सॉरी माझं ना इंग्लिश थोडं कच्च आहे. थोडं? हो सर पण माझं मराठी चांगलं आहे. निमिष ऐकतोयस ना? काय चांगलं आहे तुझं? सर माझं मराठी खरंच चांगलं आहे. मराठी इंग्लिश पेक्षा बरं असेल. चल ये ये. लिह लिह. सर तुम्ही बोला मी मराठी ट्रान्सलेट हा करते. लिह. तू सब्जेक्ट लिह. दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. हा झालं सर. झालं? यस सर. वाचून दाखव आता मला. हा सर. विषय मुलींच्या 1/4 भागाचे रंगकाम करण्यासाठी येणारा अंतिम खर्च. काय काय लिहिलंस तू? मुलींच्या 1/4 भागाचे रंगकाम. कुठला भाग? कसलं रंगकाम? सर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. सर पेंटिंग म्हणजे रंगकाम, गर्ल्स म्हणजे मुली आणि क्वार्टर्स म्हणजे 1/4. गप. अरे काय कूल आहे यार ही. सर माझं काही चुकलं का? तुझं नाही माझं चुकलंय. गप. रात्री घरी गेलो असतो झोपलो असतो हे सगळं परवड. सर सॉरी सर. सर तुम्ही रागावू नका. तुम्ही पाणी प्या सर. मला नकोय पाणी. सर प्लीज पाणी प्या. नकोय मला पाणी. सर पाणी प्या. पिणार नाही. पी पाणी. सर सर एकदा पी पाणी म्हणा ना सर. नाही म्हणणार मी. सर प्लीज एकदा पी पाणी म्हणा ना सर. पी पाणी.
तुमची बायको ढापाणी. तू ह्या पंच्या कॉन्फिडन्सवर अख्खं स्किट काढलास. अरे तू निघ इथून. निघ. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा गोंडस अभिनेता तेजस राऊत. आणि मी विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. तर आज तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही हे ऍक्टिंग आणि स्किट सोडून अचानक हे अँकरिंग कडे कसे वळलो. तर म्हणलं काही दिवाळी आहे, सेलिब्रेशनचा माहोल आहे आणि मार्क्स पण नाही आहेत आज. तर मग थोडीशी मजा करूयात. हो. आणि सोनी मराठीच्या इतक्या तारका आपल्याला इकडे जॉईन झालेल्या आहेत आज सेलिब्रेशन. नाही तेच म्हणत होतो की त्यांना आपण इथे बोलवून काहीतरी सेलिब्रेशन केलं पाहिजे ना. हो. तर दिवाळीची धमाल मस्ती करण्यासाठी मी सोनी मराठीच्या नायिकांना आमंत्रित करते रंगमंचावर. प्लीज या. वा, मस्त वाटतंय. असं दिवाळीमध्ये नातेवाईक घरी आल्यानंतर कसं घर भरल्यासारखं वाटतं तसं छान वाटतंय आता. आणि अगं सण पण बघ ना कुठला आहे. दिवाळी यार. बाकीचे कुठलेच सण 4 ते 5 दिवस चालत नाही. दिवाळी एकमेव सण आहे 4 ते 5 दिवस चालतो. म्हणजे बघ ना, दिवाळी, पाडवा, भाऊबीज, ते 3च लिहिलेत. बाकीचे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आहेत ना. बरोबर. आणि प्रिया ते बली जयाप्रदा ते पण दिवाळी. बली प्रतिपदा असतं ते. बली प्रतिपदा ते पण दिवाळीतच असतं ना. हा, ते पण दिवाळीत असतं. पण बली प्रतिपदा म्हणजेच पाडवा ना रे. पाडवा. हो. मग मला अजून एक प्रश्न आहे या पाडव्याबद्दल. कोणाला विचारू आता? तू शरवीला विचार ना. हिने MPSC ची परीक्षा दिली. शपथ. हिला विचार. द्यायची परीक्षा. मी अभ्यास करते. अभ्यास करते ती. तिला नक्कीच माहिती असणार. हिला विचार. हे माहित असणार. दिवाळीच्या पाडव्याला गुढी कुठल्या दिशेला उभारतात? कुठल्याच नाही. पाडव्याला गुढी उभारत नाही. नाही, ती गुढी पाडव्याला उभारतात. वा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा, मग ती गुढी पाडव्याला गुढी उभारतात. मग ती कुठल्या दिशेला उभारतात? पूर्वेकडे. वाव, तिला खरंच उत्तर माहिती. पूर्वेकडे वरच्या दिशेला उभारतात. हा, वरच्या दिशेला उभारतात. मग गुढी उभारतात, मग गुढी पाडवा असं का म्हणतात? नाही, गुढी उभवा असं म्हणलं पाहिजे ना. तू प्रॉपर पुण्याची नाहीच आहेस ना, म्हणजे बाहेरचीच. हा, डोंबिवली कसं बाहेर आहे मुंबईच्या तसंच. ठीक आहे, आपण पुढचे प्रश्न विचारूया. हा, मी प्रश्न विचारतो सरिताला. ओहो. सरिता, यमद्वितीया हा जो दिवाळीतला दिवस आहे तो नेमका कुठला दिवस आहे? यमद्वितीया. मी हा शब्द आज पहिल्यांदा. प्रामाणिक उत्तर. सॉरी. बाकी कोणाला माहितीये यमद्वितीया? इकडे सोफ्यावर बसलेले. चेक डिले झाला की यमद्वितीया असते आमच्याकडे. अपेक्षेने जावं आणि चेक न मिळावा यमद्वितीया असते आमच्यासाठी. नाही, दिवाळीत तो कुठला दिवस असतो? वेल, नाही माहिती मला. काटे परिवारात कोणाला नाही माहिती? नाही. भाऊबीज. क्या बात आहे. व्हेरी गुड. भाऊबीज हे उत्तर आहे. भाऊबीज करेक्ट उत्तर आहे. यमीने यमाला ओवाळलं आणि क्या बात आहे. हेच त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन आहे. जोरदार टाळ्या एकदा परत एकदा प्लीज. ही जी तुम्ही बरोबर उत्तर देता याचं इथे हे गिफ्ट ठेवलेले आहेत. मग आता खरंच डोकं चालू. नाही, पण याचं परीक्षण कुणीतरी इकडे छुपा परीक्षक करतोय आणि तो तुमचे मार्क लिहून घेतोय. या खेळाच्या शेवटी ते सांगितले जातील. मला वाटतं आपण अवनीला आता प्रश्न विचारूयात. अवनीला विचारूया. ठीक आहे. वसुबारस हा जो दिवाळीचा दिवस असतो त्या दिवशी काय करतात? गाईची पूजा करतात. ओके. तू करतेस गाईची पूजा? हा, म्हणजे मी मामाच्या गावाला जात असल्यामुळे दिवाळीत मला हा सण माहिती आहे, कारण माझ्या मामाच्या घरी बरीच गुरं वगैरे आहेत. सो गाईची पूजा करतात हे मला माहिती आहे. वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते. करेक्ट उत्तर आहे. करेक्ट. आणि मग आता मुंबईमध्ये आता गायी दिसल्या नाही आजूबाजूला, मग काय करायचं? प्रिया फालतू प्रश्न विचार नको. मला खरंच एक सिरियस प्रश्न. आई उपास करते मुलासाठी.
मला एक सिरियसली प्रश्न विचारायचा होता, ओके, ती पोलिसात आहे म्हणून, की सुतळी बॉम्ब जो असतो तो कसा डिफ्यूज करायचा. हे कशाला तू सुतळी बॉम्बच्या उगीच नादी लागतो, उगीच प्रदूषण वगैरे होतं. दिवाळीमध्ये ना मस्त फराळ खायचा आणि मज्जा करायची. हे फराळावरनं मला आठवलं, माझी ना आई दरवर्षी म्हणते, यार तू पुढच्या वर्षी तरी ऍटलिस्ट काहीतरी थोडं तरी कर स्वयंपाकातलं, ऍटलिस्ट लाडू तरी वळ. लाडू वळ म्हणजे इनस्विंग की आउटस्विंग. कशाला विदाऊट मार्क्स तू एलिमिनेशनची काही गरज नाही. तर मला बेसिक प्रश्न आहे फराळाबद्दल, तर मला तो रियाला विचारायचा आहे. विचार. करंजीमध्ये आपण जे सारण भरतो ते माहिती असेल ना तुला, सारण भरतात ते. हो हो हो. तर त्याला सारण का म्हणतात? सारण कारण तेच सांगायचंय तुला, का भरतात? कारण नुसतंच जर रिकामा दिला तो खुळखुळा ते कसं खाणार? नाही माहिती मला. दिवाळ सणाचा सगळा सार त्या सारणामध्ये असतो म्हणून त्याला सारण म्हणतात आणि ते गोड असतं. तर तूही उत्तर देत होतास आता काहीतरी, तर तुला माहिती आहे वाटतं रेसिपीज बद्दल. मी तर मला सांग, चकलीची रेसिपी कशी करतात? चकलीची रेसिपी मला रेसिपी वगैरे मला नाही माहित गळे. बरं मग चकलीची रेसिपी इथे कोणाला माहित असेल, आपण कोणाला विचारूयात? मला माहिती आहे, कावेरीला विचार. कावेरी, तिच्या हाताला खूप छान चव आहे, ती खूप सुंदर जेवण बनवते, तिला नक्कीच माहिती असणार चकली कशी बनवते. भाजणीची करतात चकली. ते भाजणी नीट सगळे धान्य भाजून घेतात व्यवस्थित आणि ती एकत्र करून दळायला टाकतात आणि मग ते थोडं थोडं पीठ भिजवून मग त्याची चकली करतात. कालच सीन केलाय आम्ही. रेसिपी सांगितलीच नाहीये, दळ्याला टाकतात आणि चकली करतात. रेसिपी कुठे आहे? सीन एवढाच होता. सीन मध्ये तेवढंच. हे उत्तर बरोबर होतं की नाही हे विचारायला पाहिजे ना कोणाला तरी. अलकाताई, हे उत्तर बरोबर होतं का? नाही, तेव्हा तिचं अर्ध उत्तर बरोबर होतं. मग त्या भाजणीत आपल्याला हवं तसं लाल तिखट वगैरे घालून ती टेस्ट यायला हवी, थोडी हळद सगळं घालून मग तेल वगैरे घालून जरा मळायचे आणि थोडा वेळ ठेवून द्यायची आणि मग चकल्या पाडायच्या आणि तळायच्या. दिवाळीत त्याला चकल्या म्हणतात आणि एरवी चकणा म्हणतात. वा, क्या बात आहे. तरी झालं चकल्यांचं, पण दिवाळीत आपण आणखीन एक पदार्थ बनवतो, तो म्हणजे बेसनाचा लाडू. बेसनाचे लाडू जे आहेत त्याबद्दल मला पूर्णाला विचारायचं आहे. पूर्णा, बेसनाचे लाडू बेसनापासून बनतात, पण मग ते बेसन कशापासून तयार होतं? चणा डाळ. चणा डाळ बरोबर उत्तर आहे. पूर्णासाठी चणा डाळच लागते. म्हणजे मकरन किचन मध्ये जात होतं, मकरनला माहिती आहे पुरणासाठी चणा डाळ. ती पण पुरण यंत्रातनं असं बायको बसवत आहे का पुरणपोळी करताना? एवढे कष्ट आता कोण अलीकडच्या काळात घेते? अनाज पुरणकडे काय भरोसा नाही आहे, बायको सुगरण आहे तुझी. हो, पण पूर्णासाठी म्हणजे दिवसच घालवावा लागेल, त्यापेक्षा आपल्या अलीकडे रेडीमेडची सगळीकडे सोय असते. माझ्या मते दोघांनी व्हॉट्सअपवर बोलावं. पूर्णाने मस्त उत्तर दिलंय, जोरदार टाळ्या. तुला अजून एक मी प्रश्न विचारेन बेसनाच्या लाडू बद्दल. त्याच्यावर जो बेदाणा लावतात तर तो त्याच्या म्हणजे वर का लावतात, आत का नाही लावत? म्हणजे लाडू खाताना डिस्टर्ब नको व्हायला तो मध्ये असल्यावर, त्यामुळे वरती असेल तर तो असं काढून ठेवून मग लाडू. नाही तसं नाहीये, ते डायबिटीस वाल्याला दिला तो फक्त बेदाणा खातो, लाडू परत दे. हे करेक्ट उत्तर आहे. मकरन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हे करेक्ट उत्तर आहे. तर या ठिकाणी आपले सगळे प्रश्न संपलेत आणि तुमची उत्तर ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आणि आता वेळ झाली आहे तो छुपा परीक्षक रिव्हील करण्याची. तुमचे सगळे गुण लिहून घेत होते समीर चौगुले. आणि आता तुमचा फायनल राऊंड ते स्वतः कंडक्ट करणार आहेत.
आणि त्यासाठी सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि या फायनल राऊंड मध्ये जे कोणी जिंकतील त्या विजेतीला मिळणारे एक खूप मस्त भेटवस्तू आणि ज्या उपविजेत्या होतील सगळ्यांना त्यांनाही आपल्याकडे भरपूर भेटवस्तू इथे आहेत. सो कोणी निराश होऊ नका आणि ऑल द व्हेरी बेस्ट फायनल राऊंड साठी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.